आज बनवायचे चुलीवरचे मासे. तर माशांना धुवून, साफ करून हळद, मीठ, मसाला, थोडंसं लाल तिखट, लिंबू पिळून घेतलेले आणि आता मासे थोडे वेळ ठेवून द्यायचे आणि वाटणाची तयारी करून घेतली. मी खोबरं थोडंसं भाजून घेतलं. लसूण, टोमॅटो असं हे वाटण करून घ्यायचं रश्श्यासाठी. आणि माझा आवाज बसलेला आहे सर्दीमुळे, त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या. माझा आवाज खूप असा घाण झालेला आहे. तर इकडे मी काय केलं, थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले भाजीसाठी. मला भाजी बनवायची आहे आणि सकाळी पण होतात म्हणून भाजून ठेवतो आम्ही रात्रीच. तर गणेशला लागली भूक, आधी देते मासे तळून, कारण तो काय माझा ऐकणार नाही. त्याला आधी थोडंसं दिलं ना करून, की मग बसतो शांत. त्याला अभ्यास करायचा आहे. मग आधी म्हटला, की "मला मासे तळून दे." मग थोडेसे असे पीस मी आधी त्याला तळून दिले. हे ना नदीतले मासे आहेत. आमच्या इथं जवळ नदी आहे. मग तिथले हे ताजे-ताजे मासे असतात. चवीला खूप छान असतात. मी काही खात नाही. पण हे खाणारे सांगतात, की चवीला खूप छान लागतात म्हणून. तर मग घेतले तळून मासे आणि त्याला खायला दिले. चुलीवर पटपट, पटपट तळून होतात. गॅसवर खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे मग मी चुलीवरच तळते. आधी तळून घ्यायचे. मासे असले की खूप वेळ जातो स्वयंपाकाला. कारण खूप वेळ तळायला लागते. कारण असे थोडेसे कडक तळायचे असतात मासे. आणि हे बघा अशी सुरुवात केली मासे तळायला. लाईट पण सारखी जाती येतीये. त्याच्यामुळे गोंधळ होत होता. पण त्याला भूक लागली म्हटलं आधी तळून द्यावे, मग भाकरी बनवाव्या. रश्श्याला फोडणी घातली. मकाच्या भाकरीच बनवते मी. ज्वारी संपलेली, आता ज्वारी थोडीशी आणावी लागणार आहे. रानातली ज्वारी निघायला पण थोडे दिवस आहेत अजून. गहू आलेला आहे काढायला, म्हणून आम्ही थोडीशी मका दळून आणली होती. आणि रस्सा इकडे छान असा उकळतोय. थोडासा जाळ लावलाय मी आणि घरच्या इसराची भाजी खूप छान होते. हे बघा भाजीला अशी छान तरी पण आलेली आहे. तर घेतल्या भाकरी बनवून आणि इकडे रस्सा उकळलेला होता आणि मासे शिजलेले पण होते. हे बघा, छान असे पीस दिसताय शिजलेले. मग आता सगळे बसतील जेवायला, कारण उशीर झालेला होता. मासे असले की काय होतं, स्वयंपाकाला उशीरच होतो बनवायला. तळायचे, भाजी बनवायची, भाकरी सगळं चुलीवर असल्यामुळे वेळच लागतो. तर बघा, असे पीस चांगले शिजलेले होते आणि आमच्या गणेशला रश्श्यातले पण पीस खूप आवडतात. तर असं होतं रात्रीच्या जेवणात माशाचा बेत. थोडा माझा आवाज बसलेला आहे. थोडं समजून घ्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला आणि सगळे बसले गरमागरम जेवण करायला, तर तुम्ही पण या गावाकडचं छान असं माशाची आमटी खायला. तर चला भेटूया अशाच एका नवीन छान व्हिडिओमध्ये.